मुलांनो, कसे आहात? मजेत ना? बघा, तुम्हाला गोष्ट ऐकायला खूप आवडते की नाही? लहानपणापासून आपण खूप गोष्टी ऐकल्या आहेत. तर आता आपण आज एका हुशार धाडसी बाईची गोष्ट बघणार आहोत आणि गोष्ट शिकणार आहोत. बघा, पाठ 9वा, जनाई. या पाठाचे लेखक आहेत शंकर पाटील. बघा, मी आता वाचन करते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या धड्यातल्या आपल्या पाठ्यपुस्तकातील ओळीवर बोट ठेवा. दुपारची मोठ थांबली तशी जनाई उसाच्या फडातून बाहेर आली. पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती. म्हणजे जनाई उसाच्या शेतामध्ये काम करायला गेली होती. पाण्याची दारं मोडून म्हणजे हा एक वाक्यप्रचार आहे. पाण्याची दारं मोडून म्हणजे पाटाचा प्रवाह बदलून, पाण्याचा प्रवाह बदलून. तिची कंबर धरली होती म्हणजे तिची कंबर दुखत होती. पाल्यानं कापलेले अंग सारं भगभगत होतं. पाल्यानं म्हणजे उसाची पानं असतात ती. केव्हा घरात जाऊन पडीन असं तिला झालं होतं. पण थेट वस्तीवर न जाता वाट वाकडी करून ती शेंगाच्या वावरात शिरली. शेंगांच्या वावरात म्हणजे शेतात शिरली. आज सोमवार. 2 वेल उपटून घ्यावेत. पोरंही 4 शेंगा खातील आणि आपल्याही पोटाला जरा आधार होईल. म्हणून लगालगा ती शेंगाच्या वावरात आली आणि भुल्ल्यागत बघत उभी राहिली. म्हणजे शेंगांच्या शेतात आल्यानंतर भुल्ल्यागत बघत उभी राहिली म्हणजे थांबली, एकदम दचकून थांबली. गॅस बत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झागमाग करावा तसं ते वावर चमकत होतं. वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होतं. शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीगत दिसत होती. हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विणला होता. रात्रंदिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेल्या त्या कशिद्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली. कशिद्याकडे म्हणजे नक्षीकडे. आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला. भर दुपारची वेळ आणि रव 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 करून आवाज कानावर येऊ लागला. अगं बाई, विमान! म्हणून तिनं वर बघितलं. पण वर काहीच नव्हतं. नुसतं कोरडं आभाळ पसरलं होतं. निळभोर आभाळ. चिटपाखरूसुद्धा नव्हतं. आणि रव 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 असा आवाज तेवढा कानावर येत होता. कुठून आवाज येतोय हे कळेना. आणि झेंडू फुटल्यागत झाला. बघा मुलांनो, झेंडू फुटल्यागत झाला. झेंडू फुटल्यागत झाला म्हणजे भीतीपोटी तोंडाला फेस येणे. म्हणजे तिला खूप भीती वाटली. कारण रो 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 असा आवाज येतोय. तिला वाटलं विमान आहे, पण तिने वरती बघितलं तर विमान पण नव्हतं. मग आवाज येतोय कुठून बरं तिला समजत नव्हतं आणि ती खूप घाबरली. उभं राहायला नको म्हणून गडबडीनं वेल उपटायला खाली वाकली आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला. खाली केलेली मान वर करून बघती तर समोरच्या 4 काकरीचे वेल म्हणजे काकडीचे वेल उलथे पालथे होत होते. भुईमुगाच्या आऱ्या वर उचलत होत्या. भुईमुगाच्या आऱ्या म्हणजे भुईमुगाचा वेल. आणि पायाखालची जमीन हादरा देत होती. रव 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 असा आवाज जवळ येत होता. आणि डोळ्यांनी बघितलं तर काळ्या ठिपक्यांची 4 वाव तुळी अंगावर धावून येत होती. अगं बाई, साप! म्हणून जनाई झटक्यानं मागे फिरली आणि जमिनीला पाय न टेकता वारं सुटावं तशी पळत सुटली. वारं सुटावं म्हणजे खूप जोरात पळत सुटली. कारण ती सापाला बघून खूप घाबरली. मागे न बघता थेट वस्तीवर येऊन थडकली. धाबं दणाणून गेलं होतं. बघा मुलांनो, धाबं दणाणून
गेलं होतं म्हणजे ती खूप घाबरली होती. तिच्या जीवात जीव नव्हता. पोटात घाबरा पडला होता. अंग सारं घामानं थबथबलं होतं. तोंडावाटे शब्द फुटत नव्हता. वाचाच गेल्यागत झाली होती. हातपाय थरथरत होते. ऊर धाडधाड करीत होता. वस्ती कशी गाठली हेच तिला समजत नव्हतं. वस्ती गाठली हे तरी खरं का म्हणून डोळ्यांनी ती भोवती बघत होती. मनाची खात्री करून घेत होती. आणि आजूबाजूचे सारे भाऊबंद गोळा होऊन येत होते. भाऊबंद म्हणजे तिचे सगळे भाऊ, गावातले सगळे लोक. बघता बघता सारी वस्ती गोळा होऊन आली. कालवा उडाला. कालवा उडाला म्हणजे सगळे एकमेकांशी चर्चा बोलायला लागले. एकदम गोंगाट झाला. काय झालं आहे म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली. जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत राहिली. आता काय सांगायचं. ऊर अजून धडधडत होता. म्हणजे अजून तिला खूप भीती वाटत होती. ऊर धडधडणे म्हणजे खूप घाबरणे. कानातला आवाज जात नव्हता. काही बोलणंच सुधरत नव्हतं. म्हणजे तिला पटकन बोलता येत नव्हतं एवढी ती घाबरली होती मुलांना. आणि कसं सांगायचं. तोवर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला, काय झालं जना. उन्हाची अशी आरडत पळत का आलीस. धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता. घडला प्रसंग कसा बसा तिनं वर्णन केला. आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली. ते ऐकून सारी वस्ती भ्याल्यागत झाली. म्हणजे सगळी वस्ती भ्याल्यागत झाली म्हणजे सगळेच घाबरले. एकदम भ्याच पडलं. आपल्या रानात एक भुजंग आहे. 15-20 एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडिलांकडून भाऊबंदांनीही ऐकलं होतं. ऐकून सगळ्यांना माहीत होतं. पण गेल्या 10 वर्षात त्याचं नाव कधी निघालं नव्हतं. कधी कुणाची गाठभेट नव्हती. एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती. त्यावर त्याचा कधी दुम नव्हता. बघा मुलांनो, दुम नव्हता म्हणजे पत्ता नव्हता. म्हणजे कोणी ऐकलं नव्हतं. कैक वर्षे त्याचा विसर पडल्यागतच झाला होता. म्हणजे लोक त्याला विसरूनच गेली होती. त्यावर आज जनाईला दर्शन दिलं होतं. वस्ती सारी चपापल्यागत झाली होती. म्हणजे सगळे खूपच घाबरले होते. जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला होता. बघा मुलांनो, पोटात खड्डा पडणे म्हणजे खूप घाबरणे. गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला. एक विमान सारखं फिरत राहिलं. तरीही घरात बसून भागणार नव्हतं. जीवाचा धडा करून जनाई शेतावर जात राहिली. बघा मुलांनो, जीवाचा धडा करणे म्हणजे मन घट्ट करणे. एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिनं त्यालाच बजावलं. तो म्हणजे कोण. भुजंग. बघा, त्यालाच बजावलं म्हणजे त्यालाच विचारलं, का बाबा आमची पाठ घेतलीयस. कशापायी भ्या दावाय लागलाईस. आमच्या रानात वस्तीला राहिलाईस तर आमची राखण करशील का भ्या धावशील. तूच राखण कराय पाहिजेस. कसं चाललंय ते तू बघतोस नवं. कशा तऱ्हेनं दिवस कंठाय लागलोय म्हणजे दिवस आम्ही काढतोय. हे काय तुला माहीत नाही मी तुला माहीत नाही का बाबा. लई जीव वैतागलाय माझा. वस्तीला आहेस आमच्या. लई नाही, थोडी तरी तुला कळकळ याय पाहिजे. कुणाचं पाठबळ हाय का सांग बघू आम्हाला. माझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार हाय का आमच्या घरात.
म्हणजे माझ्याशिवाय माझ्या मुलांचं करणारं कोणी नाही. मग बाई माणसाला इनाकारणी त्रास देणं हे तुझं काम नाही. म्हणजे बाई माणसाला विनाकारण उगाचच तू त्रास देऊ नकोस. माझ्या वाटेला तू जाऊ नयेस. ह्याच्या परास काय तुला मी आता जास्त सांगत नाही. बघा म्हणजे मुलांनो, ती आता जनाई काही त्याला घाबरली नाही. ती त्याच्याशीच बोलायला लागली. सांगायचं ते तुला सगळं सांगितलं आहे. आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खातो. तवर आपला कुठंतरी गपगार निघून जा कसा. म्हणजे आता जनाई त्याला म्हणाली, आता मी जरा बसते आणि भाकरी खाते. काम करून आता मी दमली आहे. तू आता निघून जा. माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे मी जुंधळा कापायला लागणार बघ. म्हणजे मला आता माझी भाकरी खाऊन झाली की हे शेत कापायचं आहे. असं बसून कसं भागल. दिवस बुडूस्तवर मला सगळं रान मोकळं करायला पाहिजे. हे बघ, आता शेवटचं तुला हात जोडतो. मी मरायलाच आलोय. काय करायचं ते तुझं तू ठरव. खाऊ मी भाकर आता. बघा बाळांनो, म्हणजे जनाई काही घाबरली नाही. कारण तिला काम करायचं होतं. आपल्या मुलांचं पोट भरायचं होतं. तिने काम केलं तरच घरात पैसा मिळेल आणि मुलांचं पोट भरेल. म्हणून त्याला तिने बजावलं. परवानगी घेतल्यागत करून जनाई तिथनं हलली. बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली. फडक्यातली भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडं बघत निवांत घास मोडू लागली. तिथं दोन घटका बसून तिनं सावचित्तानं जेवण केलं. दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या. संग आणल्यालं तांब्याभर पाणी प्याली. डर्रकन 2 ढेकर आले आणि मग ती उठली. आडवा पदर बांधून रानात शिरली. हातात विळा घेतला आणि मनगटासारखी धाटं भराभरा खाली जमिनीला लोळण घेऊ लागली. म्हणजे तिने भराभरा शेत कापलं. बघा मुलांनो, कसा वाटला तुम्हाला धडा. या जनाईसारखंच तुम्ही पण घाबरायचं नाही. तुम्ही आता या पाठाचं वाचन करा आणि या पाठाखालचा स्वाध्याय सोडवा. हा तुमचा आजचा अभ्यास.